पर्व न्यूज, आरंभ एका नव्या पर्वाचा। पुणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक हरिदास चरवड यांच्या वाढदिवसानिमित्त वडगाव बुद्रुकमधील आझाद मित्र मंडळ चौक चरवडवाडी येथे आयोजित केलेली भव्य बालजत्रा रविवार दिनांक 30 नोव्हेंबर रोजी अपार उत्साहात पार पडली। सायंकाळी 5 ते 9 या वेळेत झालेल्या आकर्षक कार्यक्रमाने परिसरातील लहान मुलांना आनंदाचा अस्सल सणच मिळाला। विविध खेळ, झोपाळे, ट्रॅम्पोलिन, इलेक्ट्रिक गाड्या, शूटिंग गेम्स, कलर बलून आणि इतर मजेदार राईड्समुळे मुलांच्या चेहऱ्यावर हसू फुलले। छोट्यांसाठी खास ठेवलेल्या आईस्क्रीम स्टॉलवर तर मुलांची झुंबड उडाली। बालजत्रेची रौनक पाहताना अनेक पालकांच्या डोळ्यातही आनंदाचे भाव दिसले। मुलांच्या गोंगाटाने, हसण्याने संपूर्ण वडगाव परिसर उत्सवात रंगून गेला। समाजात अशा उपक्रमांची गरज किती मोठी आहे हे या कार्यक्रमाने पुन्हा जाणवून दिले। कार्यक्रमात भावनिक शब्दात प्रतिक्रिया देताना हरिदास चरवड म्हणाले, मुलांनी खेळलं पाहिजे, हसलं पाहिजे। त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद हा माझ्यासाठी सर्वात मोठी भेटवस्तू आहे। हाच विचार मनात ठेवून ही बालजत्रा आयोजित केली। भविष्यातही मुलांसाठी असेच उपक्रम घेऊन त्यांच्या बालपणाला आनंदाची नवे पंख देत राहू। परिसरातील नागरिक, पालक, महिला व युवकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। या संस्मरणीय बालजत्रेचे आयोजन नगरसेवक हरिभाऊ चरवड मित्रपरिवार यांनी केले। कार्यक्रम संपल्यावरही मुलांच्या चेहऱ्यावरील समाधान आणि आनंद हा उपक्रम किती यशस्वी ठरला याचा पुरावा देत होता। बरोबर महिलांचा कार्यक्रम पैठणीचा आपण करणार आहोत। भजन स्पर्धा आहे आणि त्याचबरोबर बालजत्रा जी आहे ती वेगवेगळ्या ठिकाणी आपण निश्चितपणे घेणार आहोत। यामध्ये उद्दिष्ट असंच आहे की लहान मुलांपासून म्हणजे बालमुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम घेऊन लोकांच्या आनंदामध्ये वाढदिवस साजरा करणे हे उद्दिष्ट निश्चितपणे राहिलं आहे। त्यामधनं लहान मुलांचे आशीर्वाद, तरुणांचे आशीर्वाद किंवा ज्येष्ठ नागरिकांचे, महिलांचे, भगिनींचे आशीर्वाद आपल्याला मिळावेत आणि आपल्याला काम करण्याची ऊर्जा मिळावी, उत्तम आरोग्य त्यामध्ये लाभावं अशा प्रकारची भावना ही निश्चितपणे राहिलेली आहे। सर, प्रगती कमी झालं आणि अण्णा म्हणाले की का जरी निवडणूक लेट लागल्या तरी काम थांबलं नाही असं तुम्हाला एक प्रोत्साहन दिलं, काय वाटतं? काय सातत्यपूर्ण कार्यक्रम आणि सातत्यपूर्ण काम हेच आपल्या प्रगतीचं हे निश्चितपणे उद्दिष्ट राहिलं आहे। म्हणजे इलेक्शन असो नाही तर नसो, परंतु काम आणि प्रत्येक महिन्यामध्ये कुठला कार्यक्रम आपला असतो हे निश्चितपणे गेल्या 20 वर्षापासून ठरलेलं आहे। त्यामुळे तर हे 9 डिसेंबर असेल किंवा जानेवारीमध्ये नवीन वर्षाचं स्वागत असेल, प्रत्येक महिन्यामध्ये कार्यक्रम आपला ठरलेला आहे। त्याप्रमाणे आम्ही काम करत असतो आणि माननीय आमदार साहेबांनी सांगितल्याप्रमाणे हे निश्चितपणे खरं आहे। सातत्यपूर्ण काम करणं हेच निश्चितपणे आपल्या यशाचं गमक हे राहिलेलं आहे। पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।